त्यामुळे समोरच्या टीमचे पण आभार आम्ही आणि धन्यवाद. मराठा प्रीमियर लीगचे धन्यवाद. नक्कीच आज थोडीशी घाईत आहेत आम्ही, कारण की ज्या पद्धतीने लवकर जायची घाई होती आणि तिथून जर पाहिलं तर आपण पाहतोय. मात्र पुढच्या वर्षीची नक्कीच वाट पाहाल तुम्ही. पुढच्या वर्षी तितक्याच प्रॅक्टिसमध्ये चांगले गोलंदाज आणि चांगले फलंदाज घेऊन येतील हीच अपेक्षा मानतोय. जाऊया मॅचकडे, जिथे संघ सज्ज झालाय. विशालगड आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. तर दुसऱ्या बाजूला संघ आहे तो म्हणजे गड पुरंदर. पुरंदर संघाचे दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येत असताना सुरुवात केली त्यांनी. पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर रन्स जमवलं गेलं. अगदी दोन फलंदाजाचा जर विचार केला तर एका बाजूला मिस्टर प्रथमेश आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर हर्षद, हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोहर आपल्याला पाहायला मिळतोय. मनोहर आपण पाहतोय 47 नंबरची जर्सी मनोहर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अटॅक चांगला आहे. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल रन्स काढतायत. दोन्ही संघांना जर पाहिलं गेलं तर एक चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत दोन्ही संघ. ज्या पद्धतीने सुरुवात केले, त्यांनी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न नाहीये. सिंगलने सुरुवात करणं खूप गरजेचं असते. तेच मात्र या दोन फलंदाजांकडे पाहून नक्कीच वाटतंय. पुरंदर संघ ज्या पद्धतीने खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, अटॅकवर लागलाय विशाल गड हा संघ. तिसरा चेंडू असेल षटकातील. पाहू शकतायत दोन चेंडूवर दोन धावा जमवल्या आहेत. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. रन्स येणार नाहीये. विचार केला तर दोन धावा ज्या पद्धतीने जमवल्या आहेत, एकंदरीत मिस्टर प्रथमेश ज्याने हा चेंडू खेळताना आपल्याला पाहायला मिळाला, तर थोडस लांबून खेळण्याचा प्रयत्न केला त्यांनी. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथून पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. खोदून काढलं होतं चेंडूला. चांगली नक्कीच रणनीती आखली जाते. विशालगड म्हटला तर गतवर्षी देखील चर्चेत होता. यावर्षी देखील आपल्याला पाहायला मिळतंय थोडेसे चर्चेत. आणि पहिल्या वर्षीचा विजेता संघ म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय, म्हणजे विजेता संघ जो असतो त्याच्याकडे कॉन्फिडन्स लेवल जी असते ती खूप जास्त असते. आणि तीच कॉन्फिडन्स लेवल्स आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र पाहतोय इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. हो, चांगला जज करतोय. बॉडीला स्ट्रेच केलंय आणि तिथून जर पाहिलं तर चेंडूला अडवण्याचं काम देखील केलंय. दोन धावा पूर्ण होत आहेत आणि चेंडूचा खेळ जर पाहिलं तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 4 धावा स्कोर कार्डवर आहेत. 2 चेंडू डॉट टाकलेत आणि 2 चेंडूवर सिंगल, 1 चेंडूवर डबल अशी धावसंख्या आतापर्यंत उभारली गेले. एकंदरीत धावांचा विचार केला तर स्कोर कार्डवर धावसंख्या 4 धावा. शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फिल्डिंग करेल तोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी मोजावी लागणार आहे. एक षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 5 धावा लागल्या जात आहेत. इथून आपण पाहिलं पहिलं षटक हाताळलं गेलं. चांगलं षटक या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतंय. 5 धावांचं जे षटक हाताळलं गेलं. प्रतीक निकम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिलं षटक तर खूप चांगलं हाताळलं. आता मात्र दुसऱ्या षटकासाठी, परंतु दुसऱ्या बाजूने दोन बंधूंची जोडी जी आपण पाहतोय, एका बाजूला नक्कीच फलंदाजीसाठी प्रथमेश आणि दुसऱ्या बाजूला हर्षद, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुरंदर संघ जर पाहिलं तर 2023 या कालावधीमध्ये फायनल विजेता संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. म्हणजे दोन्ही संघ जर पाहिले तर 2022 आणि 2023 मध्ये ज्या पद्धतीने कामगिरी केली दोन्ही संघांनी, हे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पाहिलं तर फटका सजवला गेला 6 धावांसाठी. मी म्हटलं होतं दोन्हीही
जे संघ आहेत ते बलाढ्य आहेत. टफ फाईट आहे या दोन संघामध्ये. तरी दोन्ही संघ जर पाहिलं तर चॅम्पियन राहिले आहेत MPL स्पर्धेमध्ये. थोडासा हल्ला चढवला गेला. आपण पाहतोय गोलंदाज प्रतीकवर लेग साईडच्या दिशेने आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळाला. पण तो इथून जर पाहिलं तर पुढचा चेंडू असेल प्रतीक याचा. थोडस शॉर्ट ऑफ लेंथ, परंतु या लेंथ मध्ये जर पाहिली तर इथे पडताळणी केली जाईल. पंचांकडून पाहणी केली जाते की नक्की चेंडू कोणत्या पिच कोणत्या लेंथ वर आदळला गेला याची पूर्णपणे पाहणी केली जाते. येस, पंचांचा इशारा येतोय, वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावे या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या आकड्यावर. पुन्हा एकदा फ्लिक केलाय चेंडूला, रिस्टचा उपयोग केलाय आणि ऑन साइड रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं गेलंय. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव या ठिकाणी घेतली जाते. 13 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. इथून चेंडूंचा खेळ जर पाहिला तर 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका हाताळला गेला. मिस्टर प्रथम ज्या पद्धतीने प्रथमेश खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. अहो, हिट केला असता तर काहीतरी चित्र वेगळं, परंतु हिट झाला नाहीये. इथून सिंगल रन्स मिळते. पण तो फटका आपण पाहिला, या फटक्यावर ज्या पद्धतीने खेळायचं होतं ऑनसाइड रिजन मध्ये मोठा फटका सजवायचा होता, परंतु चेंडू थोडासा स्लोवर आला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हर्षद जो खेळायचा होता दुसऱ्या बाजूने, परंतु चेंडू प्रॉपरली कनेक्शन नाही झाला. धावसंख्या आणखीन 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या 14 धावा आतापर्यंत लागली जाते. पुढचा चेंडू प्रतीकेचा शॉर्ट ऑफ लेन, पीक केलाय चेंडूला, पॉवरफुल फटका, येतोय षटकार, 6 धावा. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पहा, पहिल्या चेंडूवर देखील मोठा फटका आला. प्रतीकच्या विरोधात हात खोलण्याची संधी मिळाली आज प्रथमेश याला. प्रथमेश फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला, ज्याने दोन्ही षटकार लगावले गेले. अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून डीप स्क्वेअर लेग मध्ये षटकार ज्या पद्धतीने आले, मात्र आपण पाहतोय षटकातील 5वा चेंडू असेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस चुकीचा डिसिजन मी म्हणेन, कारण एक मोठा फटका आला होता आणि त्यानंतर देखील मोठा फटका सजवायचा हाच विचार केला गेला. जास्त जागा बनवली, जास्त सफल झाले आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला गोलंदाज प्रतीक यांनी. 1 तेरी तो 1 मेरी असं दर्शवत असताना पहिल्या गडी बाद होतोय, तो म्हणजेच प्रथमेश बॅक टू द डगआउटला जाईल. चांगली केली होती मी म्हणेन प्रथमेशने, परंतु यावेळेस थोडीशी घाई केली असंच म्हणेन. प्रतीकच्या या चेंडूवर देखील मोठा फटका सजवायचा विचार केला गेला आणि प्रतीकने चांगलं कमबॅक केलं मी म्हणेन. कारण ज्याच्या विरोधात मला नक्कीच मोठे फटके पडले होते, त्या खेळाडूला कुठेतरी बाद करणं म्हणजे एक चांगली कामगिरी आहे. हीच कामगिरी इथे दर्शवताना मिस्टर प्रतीक, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सुयश येताना आपल्याला पाहायला मिळतंय. मागचा सामना आपण पाहिला, अगदी मोठा टार्गेट 91 धावांचं लक्ष होता. म्हणजे 6 षटकं जे आहेत, 6 षटकं जर खेळून काढली तर 60 ते 70 धावा एक इझिली डन करता येत आहेत. इथून आपण पाहतो खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, पुन्हा एकदा खेळून काढलाय चेंडूला,
सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत धावसंख्या लागली जाते. एकंदरीत 21 रन्स, 21 धावा स्कोर कार्डवर झालेत. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी कंप्लीट झालंय. तर षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. गोलंदाज शुभमला आणलंय. शुभम लाडाने त्यांना नक्कीच बाठा या नावाने संबोधलं जातं. दळवी, शुभम दळवी एक चांगला खेळाडू मी म्हणेन. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. गरज आहे आपल्या संघाला. दोन्ही संघ जर पाहिले तर फायनलिस्ट संघ आहेत आणि त्यामुळे टशन तर नक्कीच मिळणार आहे. ज्या पद्धतीने प्रतीकच्या 2 चेंडूवर 2 हल्लाबोल केले होते आणि त्यानंतर प्रतीकने प्रतिउत्तर म्हणून प्रथमेश याचं विकेट काढला गेला. आता मात्र आपण पाहतोय शुभम आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. तर समोर असेल सुयश. खेळून काढलाय चेंडूला कव्हर आणि पॉइंटच्या रिझन मध्ये आपण पाहतोय चेंडूला खेळून काढलाय. तिथून सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच घेतलं जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 22 रन्स. 22 धावा झाल्यात आतापर्यंत. एक गडी नक्कीच बाद झाला. थोडंसं प्रेशर बनवायचं काम केलं कारण की प्रेशर जोपर्यंत प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये होता प्रेशर नव्हता, परंतु प्रथमेश बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशर क्रिएट झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पहा प्रॉपरली कनेक्शन. इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण करताना यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. संदीप होता. खूप चांगलं यष्टीरक्षक दर्शवलं त्यांनी. चपळाई दाखवली थोडीशी आपल्या संघासाठी. परंतु इथून जर पाहिलं तर धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे. 22 रन्स. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पुढचा चेंडू असेल शुभम. अहो बॅटची एज आणि इथे मात्र चुकी केले मिस्टर संदीप यांनी. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आहेत, परंतु यावेळेस गॅदर करता आला नाही चेंडूला. चेंडू हवेत होता. विकेट नक्कीच आला असता. इथून जर पाहिलं तर नक्कीच मिस्टर हर्षद यांनी थँक्स सांगितलं असेल संदीप याला. षटक क्रमांक तिसरा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 3 चेंडू मागे आता जर पाहिलं तर शुभम खर्च करतोय आतापर्यंत धावा 2. म्हणजे चांगली गोलंदाजी वापरले त्यांनी. फटका चांगला आहे, परंतु इथून जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक प्रतीक चेंडू पर्यंत जाईल, पकडेल. तोपर्यंत धाव या ठिकाणी जमवली जाईल, कंप्लीट केली जाते. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 25 धावा. 25 रन्स ऑन दी बोर्ड. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झाले आहेत. मी कौतुक करेन ज्या पद्धतीने आपण पाहतोय आतापर्यंत ते षटक चालू आहे, ज्यामध्ये फक्त आणि फक्त एकच जी धाव आहे ती एक्स्ट्राच्या रूपाने आलेली आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर कुठली धाव एक्स्ट्राच्या रूपाने आलेली नाहीये.
म्हणजे चांगली रणनीती आखली जाते, ज्या 3 षटकांचा वापर केला गेलाय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा शुभम सज्ज होतोय. पहिली सुरुवात केली गेली खऱ्या अर्थाने मनोहर यांनी. खूप चांगली सुरुवात होती. फक्त 4-5 धावांचं षटक हाताळलं होतं आणि त्यानंतर थोडंसं महागडं आलं, परंतु महत्वाचा विकेट देखील निघाला गेला. मिस्टर प्रथमेश बाद झाला आणि आता मात्र आपण पाहतोय ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते 25 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मनोहर ज्यांनी सुरुवात चांगली केली. पहिल्याच षटकामध्ये जर पाहिलं तर 5 धावा खर्च केल्या. इकॉनॉमी गोलंदाजी, कारण की पहा पहिलं षटक खूप महत्वाचं असतं. सुरुवात कशा पद्धतीने तुम्ही करता यावर डिपेंड असतो दुसरं षटक तिसरं षटक. परंतु आता मात्र चौथं षटक आहे. मनोहरची लेंथ लाईन, इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रतीक चेंडू पर्यंत पोहोचतोय. मिस जज केलं जातंय, गॅदर केला नाही चेंडूला. इथून जर पाहिलं तर चेंडूवर तब्बल 2 धावा जमवल्या जातील, परंतु थोडस नाराज असतील मनोहर प्रतीकवर. ज्या आपल्याला पाहायला मिळाले जे इझिली डन करता आलं असते. एक झेल जर पाहिलं तर नक्कीच संदीप ज्याच्याकडून सुटला गेला, दुसरा प्रतीक आणि आता मात्र तिसरा झेल या ठिकाणी जर पाहिलं तर सागरने प्रयत्न केले होते. थोडस दूरचा अंतर होता परंतु प्रयत्न चांगले होते. 3 जीवनदान आतापर्यंत भेटलेत. इथून पाहिलं तर प्रॉपरली नाहीये कनेक्शन आणि त्याच मुळे जर पाहिलं तर हा पंचांचा नोचा सिग्नल येतोय. पंच या ठिकाणी दर्शवतायत जी लाईन आहे, जी आपण पॉपिंग क्रीज जो आहे ती लाईन ओलांडली तर आपल्याला नक्कीच आपण पाहतोय नोचा सिग्नल इथे मात्र येताना आणि नो आलाय आणि नो वर जर पाहिलं तर फ्री हिटचा इशारा येतोय. इथून आपण पाहतोय फटका सुरेख आहे. चेंडूवर षटकार येतोय. चांगला फटकार पाहायला मिळाला. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते, ती म्हणजेच 35 रन्स. पण पाहतोय पण पुन्हा एकदा सिंगल रन्स घेतली जाईल. सिंगल रन्स कंप्लीट केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. 2 धावा सहज रीतीने पूर्ण करतायत. पहा धावा ज्या पद्धतीने येत आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गरज आहे धावा बनवण्या लागतील, कारण की पहिल्या जर षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट होते. आपण पाहू शकता चौथं षटक कंप्लीट झालंय आणि 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिल्या
एक चेंडू शिल्लक आहे. येस, एक चेंडू शिल्लक आहे. यानंतर होणारा सामना लोहगड आणि भूषणगड दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. टॉससाठी लगेचच जसा 6वं षटक कंप्लीट होईल, इनिंग ब्रेक होईल, तसं मात्र लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा शेवटचा चेंडू होता, यावर देखील चांगला फटका पाहायला मिळाला. एकदा तर कंप्लीट केले. सागर ज्या वेगाने आलाय चेंडूवर तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी धावने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 40 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत. हातामध्ये जाऊन थांबला जातोय. रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. चांगली लेंथ लाईन वापरली जाते. छोटा पॅक बडा धमाका मी म्हणेन. शुभम मैदानाच्या आतमध्ये कारण की इथून जर पाहिलं तर हात खोलले जातील. प्रत्येक फलंदाज विचार करेल की येणारा प्रत्येक चेंडू हा मोठा फटका बनवायचा विचार करेल. पण ते शुभम किती वेळ थांबवू शकतोय या चेंडूवर नक्कीच पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ लेंथ पुन्हा एकदा वापरलं गेलंय. चांगली लेंथ लाईन या ठिकाणी नक्कीच पंच देखील दर्शवतायत की चांगली लेंथ लाईन आहे. आणि त्यामुळेच गोलंदाजाला देखील एक वॉर्न केलं जातंय की इथून जर पाहिलं तर तुम्ही अशा पद्धतीचा चेंडू टाकू शकणार नाही आहे. येणाऱ्या ज्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या 4 चेंडूंमध्ये तुम्ही जर बाउन्स चेंडू टाकला तर तुम्हाला कुठेतरी त्याला दंडित केलं जाईल. तिसरा चेंडू असेल षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. मराठा प्रीमियर लीग सीझन 3 इथून आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूवर रन्स घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट चेंडू आलाय आणि डॉटच्या आधारे जर पाहिलं तर आतापर्यंत शुभमने 3 चेंडू हे डॉट टाकलेत. सुयश ज्या पद्धतीने फलंदाजीसाठी सज्ज आहे आपण पाहतोय. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केले जात आहेत परंतु मोठे फटके येत नाही आहेत. याआधी प्रथमेशने जी सुरुवात केली चांगली सुरुवात होती पण तो विकेट टाकल्यानंतर थोडस दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर नशिबाची साथ आणि येत आहेत 4 धावा. चौकार 4 धावा. चव्वेचाळीस धावा झाल्या आहेत. 3 चेंडू खूप महत्वाचे आपल्याला पाहायला मिळाले. शुभमने हाताळले गेले. अगदी जर पाहिलं तर डॉट चेंडू हाताळले होते मात्र चौथ्या चेंडूवर एक चौकार आली. नशिबाची म्हणेन ज्या पद्धतीने बॅटची वरची एज लागली आणि तदनंतर चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये गेला. इथून 2 चेंडू खूप महत्वाचे असतील प्रतीकसाठी शुभमसाठी. सुयश मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत परंतु यावेळेस फंबल पाहायला मिळाली. कचाल क्षेत्ररक्षण मनोहर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. इथून जर पाहिलं तर झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेल तितकासा सोपा नव्हता. चेंडू अडवणं खूप गरजेचं होतं परंतु यावेळेस विकेट महत्वाचं पाहिलं त्यांनी मनोहर यांनी आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर इथून चौकार येते. 4 धावा मिळतील.
एकंदरीत 2 चेंडूवर 8 धावा आतापर्यंत नक्कीच शुभमच्या गोलंदाजीतून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू इथून सिंगल रन्स आणखीन एकदा घेतली जाईल. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5 या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये एकंदरीत 2 चौकार आणि 1 सिंगल अशा 9 धावा खर्च केल्या गेल्या. म्हणजे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सागर आलाय गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू हाताळले जातील. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 49. 49 धावा. इथून जर पाहिलं तर सागरचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ या ठिकाणी पाहायला मिळाला आणि वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. 50 धावा होत आहेत आपल्या संघाच्या. हलकासा चेंजेस या ठिकाणी नक्कीच दर्शवला गेलाय. कारण की सागरने पहिला चेंडू टाकून पाहिला, परंतु ज्या पद्धतीने लेंथ वापरली गेली शॉर्ट ऑफ लेंथ, इथून जर पाहिलं तर सागरला जोखीम उचलायची नाहीये. कारण की 50 धावा झाल्या आहेत. कमीत कमी धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवणं गरजेचं असणार आहे. त्यासाठी थोडंसं चेंजेस केलंय. नवीन गोलंदाजी मार्कवर संघाचा कर्णधार ज्याच्याकडे नक्कीच आपण पाहिलं जात आहे असा सुजित. सुजित आलाय अगदी शेवटचं षटक हाताळण्यासाठी. इथून पाहतोय फुलटच चेंडू होता. या चेंडूला खेळून काढलाय. सिंगल रन्स तर कंप्लीट केले जाते, परंतु चांगली या ठिकाणी क्षेत्ररक्षण नक्कीच वापरलं गेलंय. 1 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. इथून 5 चेंडू महत्वाचे आहेत. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर 51 रन्स, 51 धावा झाल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फटका तर पुन्हा एकदा ऑनसाइड रिजन मध्ये काऊ करणार. रिजनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मनोहर. जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. एकंदरीत धावा येताना आपण पाहतोय 53 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. जून ही इथून चेंडू शिल्लक आहेत 4. हा चेंडू आपण पाहतोय वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त 1 धाव स्कोर कार्डवर 1 ने वाढेल. धावसंख्या 54 धावा. 54 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 4 चेंडू खूप महत्वाचे आहेत. फुलर लेंथ या ठिकाणी पुन्हा एकदा वापरण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू ज्या पद्धतीने आपण पाहतोय अगदी पंच दर्शवत आहेत अंगावर नक्कीच ब्रश झाला, म्हणजे लेग बायच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 55 रन्स, 55 धावा झाल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता. इथून आपण पाहतोय विकेट घेण्याचा प्रयत्न.
आणि गडी बाद होतोय. टॉप इन क्रीज मध्ये जी आहे ती बॅट पोहोचली नव्हती सुयशची आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर विकेट मिळतोय. सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न झाला परंतु हा रन्स देखील कंप्लीट नाहीये. म्हणजे धावसंख्या जर पाहिली तर अजूनही स्थिरावलेली आहे. 55 या आकड्यावर नवीन फलंदाज मिस्टर निखिल येतोय. सुएजची खेळी आपण पाहिली. 21 धावांची बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. चांगली धावसंख्या उभारली. इथून आपण पाहतोय निखिल नवीन फलंदाज आलाय. चेंडू जर पाहिलं तर त्यांच्याकडे शिल्लक आहेत ते म्हणजेच दोन चेंडू मध्ये किती धावा जमवतील हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. इथून पंच डिस एस गडी बाद आहे. हो, नक्कीच नवीन नियमानुसार आपण पाहतोय मंकटचा विकेट या ठिकाणी घेतला गेला आणि बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय असे दृश्य नक्कीच पाहिले जात आहेत आणि तेच दृश्य या मैदानावर देखील ज्या ज्या पद्धतीने आपण पाहिलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम येताना आपल्याला पाहतोय. ₹55 रन्स आतापर्यंत आपण पाहतोय. इथून फटका तर चांगला आहे. एक धाव कंप्लीट केलाय. थोडस क्षेत्ररक्षण फेकी चांगली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने वाढली जाईल. स्कोर कार्ड 1 ने वाढली जाईल. दुसऱ्या रनाला नक्कीच गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि जर पाहिलं तर ओव्हरची होईल या ठिकाणी समाप्ती. एक चेंडू शिल्लक आहे. येस, चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली प्रणव कडून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आलाय. इथून आपण पाहतोय 56 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू अटॅक केलाय प्रतीकच्या अगदी डोक्यावरून. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. येतोय षटकार. 6 धावा आणि या 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 62 रन्स स्कोर बोर्ड वर लागले जात आहेत आणि 63 धावांचं लक्ष असणार आहे. या पुढील 2 संघ आहेत. या 2 संघांना मी या ठिकाणी आमंत्रित करेन. एका बाजूला संघ जो आपल्याला पाहायला मिळणार आहे तो संघ असणार आहे तो म्हणजेच लोहगड आणि दुसऱ्या बाजूला भूषणगड. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण लगेचच यायचे आहे टॉस साठी.
करायची आहे. हे मैदान जर पाहिलं तर इतकं चांगलं मैदान जर पाहिलं तर आपण पाहतोय बोईसरमध्ये असे 2 ते 3 मैदान असे आहेत की ते आपल्याला खेळण्यास टीव्हीएमचा हा मैदान आहे. ग्रीन ग्रास म्हणजे कोणत्याही खेळाडूला कुठलीही इजा होऊ नये याच कमिटीने हा डिसिजन घेतला आणि हा सलग 3ऱ्या वर्षी जे आहे ते भरपूर चांगलं आहे. TVM तर बेस्ट आहे एकदम. आणि याच्यावरती जे कमिटीने जो डिसिजन घेतात तो भरपूर चांगला घेत आहेत. आणि ग्राउंडवरती आम्ही धावा करण्याचा प्रयत्न कम से कम 70-80 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. खूप चांगलं या ठिकाणी आपण देखील अभिप्राय दिला आपलं. आणि इथून जर पाहिलं तर भूषणगड संघ टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, आमंत्रित केलंय या ठिकाणी आपल्याला. तर जाऊया आपण मॅच जिथे ऑन आहे आणि ही मॅच आपण पाहणार आहोत. तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर हेमंत सज्ज झालाय. आपण पाहू शकताय जिंकण्यासाठी लक्ष एकंदरीत विचार केला तर 73 रन्स जिंकण्यासाठी लक्ष आहे. पहा ज्या पद्धतीने सुरुवात केली होती विशाल गड या संघाच्या गोलंदाजांनी खूप चांगली सुरुवात केली होती. अगदी 4 षटक जर पाहिले तर कमी धावांचे 4 षटक पाहायला मिळाले आणि त्यानंतर 4 ओव्हरमध्ये 40 धावा होत्या, परंतु त्या दुसऱ्या 2 षटकामध्ये जर पाहिल्या तर धावा वाढवल्या गेल्या. एकंदरीत धावांचा विचार केला तर 72 रन्स स्कोर कार्डवर 62 रन्स लागले गेले आणि 63 रन्स टू विन्स असं मात्र पाहायला मिळतंय. इथून आपण पाहतोय 63 रन्स टू विन्स असणार आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला मिस्टर शुभम आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर प्रतीक ही जोडी आहे. शुभम छोटा पॅक बडा धमाका ज्याला नक्कीच आपण संबोधलं गेलं. या टीम मध्ये विशालगड टीम ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये उतरले. दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघ हे चॅम्पियन राहिले आहेत या मराठा प्रीमियर लीग मध्ये. इथून जर पाहिलं तर कडा मुकाबला कडा संघर्ष मी म्हणेन, कारण की या 63 धावा ज्या आहेत त्या देखील विशालगड संघ चेसेबल करू शकते, परंतु चांगली खेळ करावी लागणार आहे. पहिल्या चेंडूवर इथे मात्र स्वीप केलाय चेंडूला आणि सुरुवात पहा. छोटा पॅक बडा धमाका म्हटलं जातंय, त्याने सुरुवात चांगली केली. स्वीप शॉटचा फटका आणि येतोय चौकार. 4 धावा. चेंडूला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर चौकार घेतला गेला. 4 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. इथून पाहतोय पहा हलक्या हाताने पंच केलं चेंडूला. डायरेक्ट हिट. थोडीशी डेंजर एंड कडे प्रतीक धावले होते. विचार केला होता की मी ही रन्स सहज रीतीने कंप्लीट करेन, परंतु डायरेक्ट हिट जर झाली असती तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. एक सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. 2 फलंदाजांमध्ये बातचीत होते. ही आपल्याला चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहेत. या मैदानावर जर चांगली पार्टनरशिप केली तर रन्स आरामशीर बनतील, हेच मात्र दोघांच्या मनामध्ये विचार असतील. कारण की या अगोदर आपण पाहिला तर जेव्हा पहिली इनिंग चालू झाली 4 षटकामध्ये 40 धावा आणि दुसऱ्या 2 षटकामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर 22 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. इथून जर पाहिलं तर चेंडू प्रॉपरली कनेक्शन नाही आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे प्रतीक याचा. हार्ड हिटिंग साठी जाणला जातोय प्रतीक, परंतु बॅट ही बॉलला नक्कीच लागत नाहीये, कनेक्शन नाहीये आणि त्याच कारणास्तव जर पाहिला तर हा चेंडू हा
सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. इथून पाहतोय फटका तर सजवलाय, चेंडू जाईल नो डाऊट आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार प्रतीकच्या बॅट, शुभमच्या बॅट मधून येतोय हा षटकार. 6 धावा. धावसंख्या 6 ने फ्लाय होईल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत 12 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या आहेत. चांगली धावसंख्या नक्कीच. जी 62 धावा बनवल्या गेल्या विशालगडाच्या विरोधात 63 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय आणि ते लक्षात आहे आणि सुरुवात ही चांगली होणं गरजेचं आहे. याचसाठी जर पाहिलं तर जे पाऊल उचललंय मिस्टर शुभम याने ते योग्य आहे. कारण की पहिल्या ओव्हरपासून जर दबाव असला तर मोठी धावसंख्या असते. ही धावसंख्या चेसेबल होऊ शकत नाहीये. पण इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. हवेत आहे चेंडू खाली. क्षेत्ररक्षक विचार केला नव्हता शुभम यांनी. फक्त जर पाहिलं तर चेंडूला सिंगल रन साठी नक्कीच खेळला होता. पण तो चेंडू इतका हवेत होता का त्यावर कुठलीही चान्स दिला गेला नाही. चांगलं जज आणि चांगलं झेल त्या ठिकाणी निकाल प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं जज केलं आणि झेल देखील घेतलं. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे शुभम. एक चांगला सेट झालेला फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. विकेट देखील घेतला आणि येणाऱ्या शेवटच्या चेंडूवर डॉट चेंडू देखील टाकला गेला. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या ही 12 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर येताना मिस्टर शुभम पवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि नॉन स्ट्राईकला जर स्ट्राईकवर जर पाहिलं तर प्रतीक. इथून जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय हा चेंडू थोडासा शरीरापासून दूर टाकला गेला. दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक एका बाजूला आपण पाहतोय. ओहो, सरळ चेंडू पायावर आदळतोय परंतु यावेळेस पंचांकडे वळून देखील पाहिलं पण पंच दर्शवतायत नाही. इथून जर पाहिलं तर
थोडंसं ऑब्स्टिक वर जाताना चेंडू पाहायला मिळाला असेल. नक्कीच आपण पाहतोय डॉट चेंडू येताना आतापर्यंत 2 चेंडू डॉट टाकलेत, ते म्हणजेच गोलंदाज शुभम यांनी. पुन्हा एकदा बॅटची हलकीशी इनसाइड एज लागली जाते. चेंडू जाईल जोपर्यंत स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या ही 1 ने वाढली जाईल. 13 धावा स्कोर कार्ड लागले जात आहेत. सुरुवात खूप चांगली केली होती शुभमने, पण शुभमचा विकेट गेल्यानंतर दबाव पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. फटका चांगला आहे. इथून जर पाहिलं तर लॉंग चेस करावं लागणार आहे. चेस होईल मात्र चांगली फिल्डिंग दर्शवली. 3 धावा मात्र नक्कीच मिळतील. त्या ठिकाणी प्रथमेशला आपण पाहिलं चांगली लॉंग चेसिंग करताना खूप चांगल्या पद्धतीने धावला गेला आणि त्यानंतर 1 धाव आपल्या संघासाठी का होईना मात्र नक्कीच वाचवली गेली. पुन्हा एकदा फटका तर सजवलाय चेंडू. प्रथमेश इथे चुकी करणार नाहीये कारण की सरळ हातामध्ये जाऊन थांबला जातोय आणि प्रतीक च्या खेळीला इथे मात्र पूर्णविराम येताना आपल्याला पाहायला मिळतोय. खेळी संपुष्टात येते, गडी बाद होतोय तो म्हणजे मिस्टर प्रतीक. चांगलं जज, चांगलं झेल मिस्टर प्रथमेश. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संदीप, नक्कीच यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं. आता मात्र आपण पाहतोय फलंदाजीसाठी एक महत्वाचा भाग नक्कीच बनावा लागेल त्यांना. आल्या आल्या रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. इथून जर पाहिलं तर थोडीशी संधी होती. इथे मात्र आपण पाहिली की दोन्हीही फलंदाज एकाच एंडवर जाऊन थांबले होते. परंतु इथून पाहतोय ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिला तर दुसरं कंप्लीट होत आहे आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत 16 धावा. चला विनंती असेल थोडीशी टीम मीटिंग कमी करायची आहे. आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे टाइम हा लिमिट मध्ये आहे आपल्याकडे. कारण की वेळ ही कोणासाठी थांबणार नाहीये हे लक्षात असू द्या. चला बिल्डिंग सजवून घ्या लगेचच विनंती असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. लक्षात असू द्या कमिटीकडून सूचना येतात. जर तुम्ही उशीर कराल तर पॅनलाइजला सामोरे जावं लागेल ही तुम्हाला एक सूचना आहे. यानंतर आपण टाइम जो आहे तो इथे काउंट केला जाईल. लक्षात असू द्या 5 षटक जे आहेत ते 5 षटक 25 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहे आणि 6वं षटक जो आहे त्यासाठी तुम्हाला एक 5 मिनिटांचा अवधी असणार आहे.
म्हणजे तुम्ही जर 5 षटक कंप्लीट केले नाही तर पेनल्टी प्रमाणे तुम्हाला एक जो क्षेत्ररक्षक आहे तो 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पेनल्टी मधून मध्ये ठेवणं बंधनकारक असणार आहे, लक्षात असू द्या. इथून जर पाहिलं तर आल्या आल्या मोठा फटका सजवायचा प्रयत्न पुन्हा एकदा. यावेळेस जर पाहिलं तर प्रथमेश नाही तर त्याचाच भाऊ आपल्याला पाहायला मिळतोय हर्षद, याने झेल घेतलाय, जबरदस्त एफर्ट लावली आणि हा दुसरा झेल सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 विकेट नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुजीत येतोय. आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू येताना खूप चांगली गोलंदाजी वापरली गेली. आणि मी म्हटलं की शुभमचं बाद झाल्यानंतर थोडस दबाव ज्या पद्धतीने क्रिएट झाला, शुभमने चांगली सुरुवात केली होती, परंतु यावेळेस आता ही 2 फलंदाज जे आहे, एका बाजूला संदीप आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर शुभम. इथे मात्र फटका सजवलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली चुकी करणार नाहीये, आणखीन एक विकेट मिळेल. चांगली या ठिकाणी नक्कीच एफर्ट वापरली जाते, परंतु तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर एन्जॉय नक्कीच करा, परंतु वेळ आपल्यापर्यंत कमी आहे याचा देखील नक्कीच विचार करावा. आणि खूप चांगले या ठिकाणी फटका सजवायला गेला होता, मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ चेंडू हातामध्ये जाऊन थांबला आणि कुठली चुकी केली नाहीये. क्षेत्ररक्षक हेमंत यांनी चांगली गोलंदाजी दाखवली आणि आता देखील आपण पाहतोय चांगली क्षेत्ररक्षण देखील दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज तेजस मामा आणि भांजे ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आहेत आपण पाहतोय, एका बाजूला संदीप तर दुसऱ्या बाजूला तेजस. तर आपण नक्कीच या आधी मुलाखत घेतली होती, त्यामध्ये म्हटलं होतं की जास्तीत जास्त परिचय प्रत्येक समाजामध्ये आपण पाहू शकतोय, पण प्रत्येक समाजाचे लीग टुर्नामेंट ही उतरवण्यामागचं कारण असं असतं की लीग स्पर्धा जेव्हा आपण उतरवली जातोय, अनेक गावातली अनेक वेगवेगळ्या एरियामधील जे एकत्रित आणण्याची जी संकल्पना असते लीगच्या माध्यमातून आपण पूर्ण करत असतो आणि एकत्र आल्यानंतर आपला परिचय वाढतो आणि परिचयातून जर पाहिलं तर काही आपल्याला मदत लागली, कुणाचीही मदत लागली तर अगदी निस्वार्थपणे आपले जे बंधू आहे ते बंधुप्रेम नक्कीच या ठिकाणी दर्शवत असताना असं कित्येक वेळा तुम्हाला अनुभव आला असेल. हे मात्र आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून हा एक चांगला फायदा झालेला आपल्या प्रत्येक समाजातील या टुर्नामेंट मधून प्रत्येक खेळाडूला झालेला फायदा आपल्याला पाहायला मिळतोय. तर विकेट मिळवतोय सुजल, खूप चांगली गोलंदाजी दर्शवले आतापर्यंत. जर पाहिलं तर 3 विकेट त्याच्या या गोलंदाजीमधून. एकंदरीत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 5 चेंडूचा खेळ आणि विशालगड संघाची आताची परिस्थिती पाहिली तर अर्धा संघ जो आहे तो तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र पाहतोय फुलटच चेंडू होता, या फुलटच चेंडूवर
खाऊ कॉर्नर रिझन वरून क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलाय. हर्षद आपल्याला पाहायला मिळतोय, जिथून रन्स घ्यायच्या आहेत. मात्र आता देखील पाहिलं आपण, फेकी चांगली होती, गॅदर करता आलं नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेला. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 19 धावा. आतापर्यंत आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. म्हणजे इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू 18 चेंडू आणि 44 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा शुभमला आणलंय. 15च्या रन रेटने तुम्हाला अजूनही धावसंख्या उभारावी लागणार आहे. 44 धावा. इथून जर पाहिलं तर पहिला चेंडू अप्रतिम हाताळलाय. पंचांकडे थोडंसं वळून पाहिलंय, परंतु पंचांचा कुठलाही इशारा नाहीये. इथून जर पाहिलं तर आणखीन एक डॉट चेंडू. चांगली कामगिरी करताना मिस्टर शुभम आपल्याला पाहायला मिळते. जर विचार केला विशालगड संघाकडून शुभम या नावाचं, तर ज्याने सुरुवात चांगली केली परंतु त्यानंतर जो संघ खचला गेला आपल्याला पाहायला मिळतोय. उभारण्यासाठी आता मात्र मोठा धावसंख्या ही नक्कीच टार्गेट आहे. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल, नो डाऊट. या ठिकाणी हर्षलच्या अगदी डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. सरळ सीमारेषे पार. येतोय चौकार. 4 धावा. चांगली नक्कीच बॅटिंग दर्शवावी लागेल संदीप यांना. असेच मोठे फटके मारावे लागणार आहेत. इथे जर पाहिलं तर थोडस घाई करण्याचा प्रयत्न केला होता मिस्टर शुभम यांनी. तयारीत नव्हते संदीप. पुढचा चेंडू. ओह, इथून जर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते. 24 रन्स ऑन दी बोर्ड. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटची प्रॉपरली बॅट लागत नाहीये आणि तेच कारण बनते इथे मात्र मोठे फटके सजवण्यापासून थोडंसं वंचित ठेवतायत. यामागचं कारण आहे गोलंदाजी चांगली केली जाते. जे संघ आपण पाहतोय पुरंदर संघ ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, चांगली गोलंदाजी दर्शवली. इथून पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. लेग बायच्या रूपाने ही रन्स कंप्लीट होईल. इथून पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळतंय. अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला इथे ट्रॅव्हल केलं गेलं आणि इथून जर पाहिलं तर आणखीन डॉट चेंडू येताना आता प्रेशर वाढलंय. मी म्हणेन इथून जर पाहिलं तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे शुभम याच्या गोलंदाजीतून. फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. इथे क्षेत्ररक्षक जज करतोय. नो, कुठली चुकी नाहीये आणि इथून जर पाहिलं तर आणखीन एक विकेटचं पतन सुयश होता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं जज आणि इथून जर पाहिलं तर आणखीन एक विकेट मिळवतोय. आतापर्यंत 6 गडी बाद झाले आहेत, ते म्हणजे विशालगड या संघाचे. अडचणीत आहे संघ. इथून जर पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडू मध्ये अजूनही जर पाहिलं तर 37 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 37 धावा. मनोहर आपण पाहतोय इथून जर पाहिलं तर नॉस्ट्राईक एंडवर होता. सिंगल रन्स खेळलाय. दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे परंतु नाही. एकच धाव या ठिकाणी घेतली जाते.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतंय. हेमंत ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, खूप चांगलं षटक नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं होतं. इथून जर पाहिलं तर शॉट ऑफ लेंथ होता, पिक करायचा होता, परंतु नाही, प्रॉपरली टायमिंग लागत नाही. आता मात्र जर समीकरण पाहिलं तर हा समीकरण वाढत चाललेलं आहे. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर आता मात्र मोठे फटके मारावे लागणार आहेत जिंकण्यासाठी. अजूनही जर पाहिलं तर 36 धावांची आवश्यकता आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. 1 रन्स जरूर कंप्लीट होईल, परंतु एकेरी दुहेरी धावांनी आता मात्र फरक पडणार नाहीये, तो म्हणजे पुरंदर संघाला. इथून जर तुम्हाला जिंकायचं असेल तर मात्र मोठे फटके मारावेच लागणार आहेत. इथून चान्स जो घ्यावा लागणार आहे, कारण की 36 धावा. आणखीन एक डॉट चेंडू. आता मात्र प्रेशर अजून वाढला जाईल. इथून बॅटची एज लागते, चेंडू जाईल लॉंग स्टॉप नॉन स्टॉप रिजनला. लॉंग स्टॉप रिजन तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्याचं कारण बनलं इथे मात्र चौकार येतोय. 4 धावा. इथून षटक जर पाहिलं तर अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत या षटकामधून 6 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 चौकार, 2 सिंगल आणि 2 डॉट अशी संघाची या ओव्हरची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल जर पाहिलं तर अजूनही 31 धावा बनवायचे. 29? अहो, हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. इथून जर पाहिलं तर आणखीन एक अतिरिक्त धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 33. इथून जर पाहिलं तर मोठा फटका सजवलाय, चेंडू हवेत आणि 6 धावा मिळत आहेत. शेवटच्या चेंडूवर ही षटकार खूप महत्वाची होती. 6 धावा मिळवल्या आहेत आणि एकंदरीत धावांचा जर विचार केला तर आता मात्र आपण पाहतोय 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. चेंडू द्यायचा आहे. तर 6 चेंडू आणि आता मात्र 24 धावांची आवश्यकता आहे. मात्र पहिला चेंडू आपण पाहतोय, थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. इथून जर पाहिलं तर विकेट जरूर मिळेल. गडी बाद होतोय, रनआउटच्या रूपाने गडी बाद. सुयश आलाय गोलंदाजी मार्कवर, आपण पाहतोय चांगली फलंदाजी त्याने देखील दर्शवली. आता मात्र गोलंदाजीसाठी जबाबदारी इथून मात्र घेतोय सुयश. पाच चेंडू आणि आता मात्र 24 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 24 धावा.
इथून पाहतोय आपण फटका तर सजवलाय, परंतु ज्या फटक्यामध्ये परिवर्तन करायचं होतं, मोठा फटका सजवायचा होता, तो फटका आलेला नाहीये. विकेट मिळेल, आणखीन एक विकेट मिळते. इथून जर पाहिलं तर विकेटची पडझड देखील चालू आहे. म्हणजे इथून जर पाहिलं तर आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहे आणि 7 गडी आतापर्यंत बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40 धावा स्कोर कार्डवर आहेत. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिलं तर 4 चेंडू 23 धावा. इथून आपण बघतोय औपचारिकता शिल्लक असेल. विशाल गड ज्या पद्धतीने आज खेळलाय, सुरुवात चांगली केली होती मी म्हणेन शुभम यांनी. मध्ये मध्ये जर चांगली फटकेबाजी आली असती, विकेट जर गेले नसते तर विशालगड संघ देखील हा सामना नक्कीच आपल्या बाजूला झुकवला असता, परंतु आता खूप उशीर झालाय. इथून जर पाहिलं तर पुरंदर संघ ज्या पद्धतीने खेळलाय, मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग दर्शवली. नक्कीच प्रथमेश लवकर बाद झाला होता, परंतु त्यानंतर सुयशची चांगली फलंदाजी. इथून जर पाहिलं तर सुयशकडे आणखीन एक चान्स, विकेट घेतला जातोय सुयशच्या या गोलंदाजीतून. स्वतः विकेट काढतोय आणि इथून जर पाहिलं तर 8वा गडी बाद होईल, तो म्हणजेच विशालगड या संघाचा. औपचारिकता शिल्लक आहे. शॉट ऑफ लेंथ वापरलाय, चेंडूला अडवलाय, चेंडूला रन्स या ठिकाणी मिळणार नाहीये. डॉट चेंडू आणि सामना जर पाहिला तर संघ जिंकला जातो, तो म्हणजेच पुरंदर संघ. अभिनंदन पुरंदर संघाचं आणि कौतुक करेन मी विशालगड या संघाचं. चांगले खेळले, परंतु कुठेतरी जर पाहिलं तर हारजीत असतेच आणि ही हारजीत आपल्याला पाहायला मिळाली. तर एक थोड्या वेळासाठी ब्रेक